नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज सामाजिक समता आंदोलनाचे निमंत्रक श्यामदादा गायकवाड यांनी रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी आचार्य रंगमंच कल्याण या ठिकाणी केंद्र सरकारच्या UGC धोरणाविरोधात जागतिक युद्धामध्ये भारत साम्राज्यवादी अमेरिकेच्या गोटात जाऊन सार्वजनिक प्रश्न बिकट केल्याबाबत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. गेल्या काही दिवसात आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. जग तिसऱ्या महायुद्धाकडे जातो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. अशातच अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणाकडे भारत झुकलेला आहे आणि त्या दृष्टीनं इस्रायलच्या बाजूनं त्यांनी जाण्याचा घेतलेला निर्णय आणि भारत साम्यवादी गोटातून साम्राज्यवादी गोटात चालतल्या असल्यामुळे भारतामध्ये महागाई, बेकारी निर्माण झालेली आहे. या देशातील 15% उच्चवर्गीय मंडळी ही जवळजवळ 85% मागासवर्गीय OBC, SC, ST, अल्पसंख्याक यांच्यावर नेतृत्व करते आहे आणि त्यामुळं परिस्थिती बिकट झालेली आहे. UGC बिल 2026 हे लागू केलं असताना आणि या बिलाला मोठ्या संख्येने उच्चवर्गीय लोकांनी विरोध केला, आंदोलन केलं आणि सरकार न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. UGC बिल लागू व्हावं आणि सरकारच्या एकंदर धोरणाच्या विरोधात ही सभा जागृतीची सभा आहे आणि या सभेच्या दरम्यान OBC नेते राजाराम पाटील, सुरेशदादा पाटील, बामसेप नेते ॲड किरण चन्ने, प्राध्यापक MM पवार, कवी सुनील पाटील आदी मान्यवर या ठिकाणी आपले विचार ठेवणार आहेत, व्यक्त होणार आहे. एक वैचारिक असा कार्यक्रम, लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं बहुजन समाजानं, OBC ने, SC ने, ST ने, अल्पसंख्याकांनी हजर राहून तो कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. रविवारी 15 तारखेला 15 मार्च आहे. बहुजन समाज पार्टीचे नेते आंबेडकरी विचारवादी कांशीरामजी यांची एक जयंती आहे. त्यानिमित्ताने होणारा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आव्हान श्यामदादा गायकवाड, निमंत्रक सामाजिक समता आंदोलनाचे निमंत्रक श्यामदादा गायकवाड यांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासंदर्भात आपल्या म्हणणं काय त्या संदर्भात कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.